प्रतापगड समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंचीवर असलेला किल्ला, तब्बल 52 एकरांचा परिसर, शत्रूच्या मनात धडकी भरवणारी उंची, सभोवताली जावळीचं किर्र जंगल, महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, हीच ती जागा म्हणजेच किल्ले प्रतापगड. होती की तुम्ही हिंदू आहात, स्वराज्यात सामील व्हा, परंतु त्यांनी काही ऐकलं नाही. त्यामुळे महाराजांनी जावळीवर स्वारी करून हा किल्ला ताब्यात घेतला. इकडे चंद्रराव मोऱ्यांचा सपाटून पराभव झाला आणि तिकडे विजापूरची आदिलशाही हादरली. त्यानंतरचा इतिहास तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. विजापूरचा दरबार भरला. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई, तिनं विडा उचलायला सांगितला. कोण जाणार शिवाजी महाराजांना ठार मारायला? आणि त्यानंतर विजापूरच्या दरबारात विडा उचलून अफजल खान महाराष्ट्रात आला आणि याच प्रतापगडावर महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि सह्याद्रीच्या नरसिंहाचा पराक्रम अवघ्या जगानं पाहिला. महाराजांनी हा गड जिंकल्यानंतर 1656 साली या गडाचे बांधकाम सुरू केले. मोरोपंत पिंगळे आणि हिरोजी इंदुलकर हे त्यावेळचे स्वराज्याचे अभियंते होते. महाराजांच्या आज्ञेवरून मोरोपंत पिंगळे यांनी हा गड बांधून पूर्ण केला. भवानी मातेच्या मंदिराकडे जाणाऱ्या जुन्या मार्गावर आपल्याला नगारखाना दिसतो, पण सध्या हा मार्गच बंद असल्यामुळे आपल्याला नगारखाना जवळून पाहता येत नाही. प्रतापगडावर असलेल्या भवानी मातेच्या मंदिरात आई भवानीची शिवकालीन मूर्ती आहे. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनीच हे मंदिर गडावर बांधून घेतले होते. याच मंदिरात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. त्याच तलवारीनं हंबीररावांनी प्रतापगडच्या लढाईत मोठा पराक्रम गाजवला होता.
प्रतापगड किल्ल्याच्या एका बुरुजाजवळ चोर दरवाजा असून युद्धाच्या प्रसंगी किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जात असे. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव हा दरवाजा बंद आहे. स्वराज्याचे देखील काही नियम होते. पूर्वीच्या काळी स्वराज्याविरुद्ध कोणी गद्दारी केली तर दरबार भरवला जायचा. संपूर्ण दरबारासमोर त्याला शिक्षा सुनावली जायची आणि कडेलोट टोकावरून त्याला ढकलून दिले जायचे. शिक्षा इतकी भयंकर होती की ही शिक्षा पाहिल्यानंतर दुसऱ्या कोणाचीही स्वराज्याविरोधात गद्दारी करण्याची हिंमत व्हायची नाही.